तर हे आहे आपण सोयाबीनपासून बनवलेलं पनीर म्हणजेच टोफू, जो की प्रोटीनचा एकदम व्हीगन सोर्स आहे। तुम्ही बघू शकता हे किती सॉफ्ट झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आणि याची टेस्टमध्ये का पण काही फरक नसतो, अजिबात याला सोयाबीनचा टेस्ट येत नाही। जसं पनीर असतं तसंच हे पनीर लागतं, तेवढंच सॉफ्ट आहे आणि प्रोटीनचा एक हाय सोर्स पण नक्कीच आहे। तर आज आपण रेसिपी शेअर करणार आहोत की हे जे सोयाबीनचं पनीर आहे किंवा टोफू जे आहे ते आपण घरच्या घरी कसं बनवलंय। तर यासाठी व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत एक खूपच हेल्दी प्रकार, जो की व्हीगन आहे, जो पूर्णपणे व्हीगन आहे आणि त्याला आपण व्हेजिटेबल पनीर सुद्धा म्हणू शकतो। तर हे व्हेजिटेबल पनीर म्हणजेच टोफू आपण बनवणार आहोत। आणि हे जे टोफू आहे हे सोयाबीनपासून बनलेलं असतं। हे एकदम म्हणजे खूप कमी फॅट ह्याच्यामध्ये असतात, खूप कमी कॅलरीज असतात आणि हाय प्रोटीन म्हणून हे टोफू ओळखलं जातं। खूप प्रोटीन रिच सोर्स आहे टोफूचा। तर हे टोफू आपण बनवणार कसं आहोत हे बघणार आहोत। आणि यात हे सुद्धा अगदीच म्हणजे पनीरला ऑल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकता, कारण व्हीगन आहे, याच्यामध्ये कुठला एकदम व्हेजिटेबल सोर्स आहे म्हणून हा हाय प्रोटीन सोर्स आहे। तर यासाठी इथे 1 वाटी सोयाबीन जे होतं ते 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। ते सकाळी भिजत घातलं होतं आणि आता संध्याकाळी आपण हे काढणार आहोत, किंवा कसंही अगदी रात्रभर भिजवून ठेवा तुम्ही आणि सकाळी ते मिक्सरमधून काढलं तरीही चालेल। तर इथे व्यवस्थित आपले जे सोयाबीन जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे। आता याला मिक्सरमधून काढायचं आहे। तर त्यासाठी थोडं थोडं घेऊन जे आहे ते मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि सोयाबीनचं दूध काढून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे जे सोयाबीन आहे ते हलवून घ्यायचं। म्हणजे जसं नारळाचं दूध आपण काढतो अगदी त्याचप्रमाणे हे सोयाबीनचं सुद्धा सोया मिल्क जे आहे ते काढून घ्यायचं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्सरला काढून घ्यायचं आहे। आता हे काढून घेतलं की नंतर हे गाळून घ्यायचं। तर त्यासाठी इथे आपण एक भांडं ठेवलं आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक सुती कापड घ्यायचं आहे, म्हणजे जे दूध जे आहे आपलं व्यवस्थित ते काढलं जाईल। असंच प्रत्येक बॅचनुसार जे आहे ते सोयाबीन एकदम व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याचं दूध जे आहे ते सगळं काढून घ्यायचं। आता हे जे आहे हे निथळेपर्यंत दुसरे जी बॅच आहे ती काढून घ्यायची आहे। ते व्यवस्थित काढून झालेलं आहे। आणि आता हे जे राहिलेला वरचा चोथा असतो तोही आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात, म्हणजे जेणेकरून जे काही त्याच्यामध्ये राहिलं असेल अजूनही ते व्यवस्थित निघून येईल। तर इथे असं जे चोथा निघला होता तो व्यवस्थित काढून घेतला आपण। पुन्हा एकदा हा मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याचप्रमाणे गाळून घ्यायचं आहे। ते इथे पूर्ण काढून झालंय। आता हे गॅसवर ठेवायचं आहे आणि उकळवून घ्यायचं आहे। गॅस जो आहे तो आपण मंदच ठेवलाय जेणेकरून हे व्यवस्थित उकळलं जावं। आणि हे जेव्हा उकळेल त्यामध्ये नंतर आपण लिंबाचा रस घालणार आहोत, म्हणजे ह्याचं पनीर जे आहे ते सेपरेट होईल। तर आता आधी हे दूध जे आहे ते उकळवून घेऊयात। तर हे जे दूध आहे ते व्यवस्थित उकळलंय, तर तोपर्यंत आपण एक अख्खा लिंबाचा रस जो आहे तो काढून घेतलाय। आणि आता हे दूध उकळल्यानंतर त्यामध्ये जो लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे हळूहळू आणि हलवायचं आहे लगेच। जसं दुधाचं पनीर सेपरेट होतं त्याचप्रमाणे हे सुद्धा पनीर सेपरेट होतं। तर लिंबाचा रस घालताना गॅस जो आहे तो बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता हे जे दूध आहे ते आता फाटायला लागलंय आणि पनीर जे आहे ते सेपरेट होतं।
अगदी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत तुम्ही पनीर बनवू शकता। आणि आता हल्लीचे जे पनीर येतं, जे आपण दुधाचं पनीर वापरतो, ते खूप जास्त मिक्स असतं किंवा त्याच्यामध्ये खूप भेसळ असते। तर अशा प्रकारे घरच्या घरी पनीर तुम्ही बनवू शकता आणि तेही सोयाबीन पासून खूप सोप्या पद्धतीत बनतं। आणि हे एक प्रोटीनचा जो सोर्स आहे हा पण खूप हाय। इथे बघू शकता तुम्ही पनीर जे आहे ते आपलं व्यवस्थित निघलेलं आहे। आता हे गाळून घ्यायचंय आणि बांधून ठेवायचं जेणेकरून पनीर घट्ट होईल। आता याला आधी गाळून घेऊयात। तर इथे पनीर फुटल्यानंतर एक 2-3 मिनिटं आपण असंच ठेवलं होतं जेणेकरून हे व्यवस्थित सगळं वरती आणखीन पनीर यावं आणि काढायलाही सोपं जावं। तर आता पनीर काढायचं आहे। तर यासाठी आधी एक भांडं घेतलंय, त्यावर आपण चाळण ठेवणार आहोत आणि एक कापड ठेवणार आहोत, म्हणजे पनीर जे आहे ते व्यवस्थित गोळा होईल। आता हे सगळं गाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळं गाळून घ्यायचं आणि जेव्हा पनीर कलेक्ट होईल ते दाबून घ्यायचं आहे। आता जेव्हा हे असं गोळा झालं त्यानंतर वरून आणखीन एकदा गार पाणी घालून हे धुवून घ्यायचं जेणेकरून लिंबाच्या रसाचा वास या पनीरवरती राहणार नाही। फक्त एकदा गार पाण्याने जे आहे ते धुवून घ्यायचं, म्हणजे पनीर पण गार होतं आणि स्वच्छही होतं। ते बघू शकता तुम्ही पनीर जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे आपलं। आता हे जेव्हा गार होईल तेव्हा सेट होण्यासाठी बांधून ठेवायचं आहे, किंवा असंच तुम्ही जर भुर्जी वगैरे काही करायची असेल किंवा आणखीन काही या पनीरचे पदार्थ करायचे असतील तर असंही वापरू शकता, पण सेट झालेला चांगलाच आहे। तर इथे आपण हे जे पनीर आहे ते सेट करायला ठेवलं होतं आणि हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। तासभर एकदम ह्याला घट्ट बांधून ठेवून याच्यावरती ओझं ठेवलं होतं। तर आता हे सेट झालेलं आहे। आता याला उघडूयात। तर इथे आपलं जे पनीर आहे सोयाबीन पासून बनवलेलं एकदम तयार आहे। तुम्ही बघू शकता की हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे। तर हे असंच स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये बनवू शकता किंवा लगेच वापरूही शकता। तर आता हे त्याचं राहिलेलं पाणी आहे, हे सुद्धा पाणी तुम्ही वापरू शकता, कारण जसं आपण पनीरचं काढतो तसंच हे पाणी आहे। अगदी भात बनवायला, कुठल्या भाज्या बनवायला हे पाणी नक्कीच वापरू शकता, किंवा नाहीत वापरलं टाकून जरी दिलं तरी हरकत नाही, कारण इथे पनीर जे आहे ते आपलं व्यवस्थित झालं आहे। इथे फक्त आपण 1 वाटी सोयाबीन जे आहे ते भिजवलं होतं, त्यातून एवढा गोळा जो आहे पनीरचा तो तयार झालेला आहे। आता हे पनीरच्या बऱ्याच रेसिपीज तुम्ही करू शकता, भाजी करू शकता, पुलावमध्ये घालू शकता, खूप काही या पनीरचं नक्कीच बनवू शकता। तर ही पद्धत जी आहे तुम्हाला कशी वाटली पनीर बनवण्याची, आणि ते पण सोयाबीन पासून, हे वीगन पनीर आहे एकदम, हे नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास भरपूर शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर हे आहे पनीर, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित झालेलं आहे।